धुळे प्रादेशिक वनवृत्तीमधील मुख्य वनसंरक्षक अधिकारी व उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक धुळे यांच्या अंतर्गत शिरपूर वनविभागातील हिसाळे परिमंडळात वर्षानुवर्ष वनविभागात काम करून देखील कायमस्वरूपी वनमजूर म्हणून कामावरती न घेतल्यानं अन्यायग्रस्त वनमजूर भागवत बाबूराव कोळी यांच्यासह पत्नीनं दिला 26 जानेवारीला मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा। याबाबतचे निवेदन वन अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर वनविभागातील हिसाळे परिमंडळात जंगल संवर्धनाची कामं रोपवन संरक्षण मजूर म्हणून कित्येक वर्ष वनमजुरांची कामं भागवत कोळी यांनी केले, परंतु शिरपूर येथील तात्कालिक वनरक्षक वनपाल व वनक्षेत्रपाल यांनी कायमस्वरूपी वनमजुराचा सत्य प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांना न पाठवता दिशाभूल करणारा चुकीचा अहवाल पाठविला। या संदर्भात भागवत कोळी यांच्यासह त्यांच्या पत्नी अनेक वर्षांपासून मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवृत्ती प्रादेशिक धुळे व उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक धुळे तसेच सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी व वनक्षेत्रपाल शिरपूर यांच्याकडे चक्रा मारित आहे, परंतु वनपाल पासून तर मुख्य वनसंरक्षक अधिकाऱ्यांपर्यंत सगळे उडावडीचे उत्तर व दिशाभूल करणारे उत्तर देत आहेत। तसेच तत्कालीन मुख्य वनसंरक्षक अधिकारी व उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक धुळे यांनी भागवत कोळी यांना तोंडी आश्वासन दिले होते की तुम्हाला आम्ही कायमस्वरूपी वनमजूर म्हणून कामावरती घेऊ, परंतु ते अधिकारी बदलल्यामुळे पुढे काहीही झाले नाही। तरी या आदिवासी वनमजुराला वनविभागानं कायमस्वरूपी काम न दिल्यानं बेरोजगारांची व उपासमारीची वेळ आली आहे। गरिबीची परिस्थिती असल्यानं वर्षानुवर्ष वनविभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांकडे चक्रा मारून हताश निराश झाले आहेत। म्हणून आम्हाला जर कायदेशीर न्याय मिळाला नाही तर आम्ही येणाऱ्या 26 जानेवारीला मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा निवेदन वन अधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहे। मुख्य वनसंरक्षक अधिकारी व उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक धुळे हे काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागून आहे। माझे नाव भागवत बाबूराव कोळी। 91-2003 पर्यंत मी वन विभाग डिपार्टमेंटमध्ये नोकरी केलेली आहे। 10-12 वर्षापासून इथं कागदपत्र करतो, व्यवहार करतोय। मला न्याय मिळाला नाही तर मी 26 जानेवारीला आत्मदान मंत्रालयाला जाऊन करणार आहे। तर न्याय मिळाला तिथे आम्ही मंत्रालयात जाणार। नमस्कार दादा, माझी पत्नी आहे। 20 वर्षापासून आम्ही काम व्यवहार करत आहोत। यांना नोकरी कमी केलेलं आहे। त्या कारण कोणतेही शिल्लक कारण दाखवतात। माझ्या माणसाला न्याय मिळावा म्हणून मी 20 वर्षापासून इथं कागद व्यवहार करतच आहे, तरी त्यांनी माझ्या माणसाकडं आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आता या येत्या 26 जानेवारीला आम्ही मंत्रालयात जाऊन आत्मदहन करणार आहे आणि जर मला न्याय नाही मिळाला तर आमचा जो नियम आहे, शासन जो नियम आहे तो आमचा निर्णयावर आम्ही ठामच राहणार आहे। यांनी आम्हाला लवकरात लवकर माझ्या माणसाला न्याय मिळवून देणे।